जळगाव शहरातील कालिका माता मंदिर चौकात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। वाढत्या अपघातांमुळे राष्ट्रीय महामार्गावर कालिका माता चौकात उड्डाणपूल उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। 2 दिवसाची ही मोहीम राबवण्यात आली असून रहिवासी नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला आहे। ज्या ठिकाणी अपघात जास्त होतात ते सोडून इतर चौकांमध्ये उड्डाणपूल का आणखी बळी घेण्याची प्रशासन वाट पाहत आहेत का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। उड्डाणपुलाची मागणी मान्य झाली नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे। यावेळी शिंदे सेनेचे पदाधिकारी, महानगर अध्यक्ष संतोष पाटील, शिवसेनेचे संघटक किशोर भोसले, शिवसेना शिंदे सेनेचे पदाधिकारी भूषण भोडे, राहुल पाटील, शंतनू नारखेडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या संदर्भातली माहिती आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। दादा, आपण या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवता आहात। गेल्या अनेक दिवसापासून आपण रस्त्यासंदर्भात लढा दिलेला आहे, मात्र प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारचा ठोस उपाययोजना नाही करण्यात आल्या। जो माज अधिकाऱ्यांना आलेला आहे तो माज कोणालाच नाही। वारंवार त्यांची पत्रव्यवहार करून जर होत नसेल, आज आम्ही 2 दिवस स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे। येताना 15 दिवसाची मुदत देऊनच आम्ही चालू करणार आहे। 15व्या दिवशी त्यांना आम्ही दाखवू शिवसेना काय असते आणि कशा पद्धतीनं रस्ता हा पूल मंजूर कसा करून घ्यायचा। काय सांगा? स्वाक्षरी मोहीम जळगावचं प्रवेशद्वार कालिका माता मंदिर सतत कायम अपघात होत असता, मग त्या हिशोबानुसार आम्ही उड्डाणपुलाची मागणी करत आहोत आणि उड्डाणपूल मागणीसाठी आम्ही जनतेचे स्वाक्षरी मोहीम इथं राबवली आहे। या माध्यमातून आम्ही शासन असो प्रशासन असो यांना निवेदन देऊन उड्डाणपुलाची मागणी करण्यासाठी आंदोलन उभारतो। दादा, गेल्या 8 दिवसामध्ये 2 जणांचा बळी या महामार्गावर गेला आहे, मात्र अनेक दिवसापासून उड्डाणपुलाची मागणी नाही। या प्रशासनाला आवड झालेली वाटतं परिसरातील नागरिकांचे बळी घेण्याची। अजिबात लक्ष देत नाही प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी। आमच्या परिसरातील सतत नागरिक, छोटं मूल्य ये जा करता अपघात होतो आणि मृत्युमुखी पडतात। त्याच्यामुळे हा मृत्यूचा सापळा बनलेला महामार्ग आहे। हे दळबद्री अधिकारी, प्रशासन यांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर आमचा उड्डाणपुलाची मागणी मान्य झालीच पाहिजे, नाही तर मग शिवसेना काय हे त्यांना सर्वांना माहिती आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातांचं प्रमाण वाढलं। कालिका माता चौक हा जळगाव शहराचा प्रवेशद्वार आहे। तिथंच सर्वात जास्त ॲक्सिडेंट हे कालिका माता चौकातच होतात। आज तुम्ही 8-10 दिवसांमध्ये कानावरती खबर येते की कालिका मातावरती ॲक्सिडेंट झाला, ट्रकनी उडवलं, डंपरनी उडवलं, यानी हे सगळे ॲक्सिडेंट फक्त आणि फक्त अवजड वाहनांमुळे होत आहे। आणि याच ठिकाणी जर पुलाची मागणी आम्ही जर करतोय तर काय चुकीचं करतोय? पुलाची मागणी आम्ही याच्यासाठी करतोय की इथले ॲक्सिडेंट थांबले पाहिजे। तिथं शाळेचे विद्यार्थी जातात, तिथं वारंवार ट्रॉफिक होत असते, त्याच्यामुळे आम्ही ही मागणी करतोय। मोहीम राबवण्यात आली इकडं गेल्या कित्येक वर्षापासून अजिंठा चौफुली म्हणा, कालिका माते म्हणा, तिथं कित्येक लोकांचा जीव जात आहे। तर आमची एवढीच मागणी कोटेनगरपासून तर तळसोद फाट्यापर्यंत लवकरात लवकर उड्डाणपूल व्हावा। समजा 15 दिवसाचा त्यांनी उड्डाणपूल नाही केला तर आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करू।